आणि माझा महाराष्ट्राचा आज दर्जा उच्चांकाने प्रक्रिया जागते. आणि सर्वात मोठं टॅक्स गव्हर्नमेंटला देणारा राज्य कोणतं तर माझा महाराष्ट्र, जिथे प्रोपेशनल टॅक्स कोणत्याच भारतात देशात नाही आहे, पण तो प्रोपेशनल टॅक्स फक्त माझ्या भारताला लागू आहे. अनेक घटना बदलल्या, कारण का ते लादलाय त्याच्या पाठीमागचा इतिहास अजून माहिती नाही, त्याच्यासाठी अनेक लोक आपला संघर्ष करतायत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा मी आगवणकर हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय, आणि एका जय जोगुलादेव आगवणकर आणि एका साईडला उनबाट संघ. नाणेफेक जिंकली उनबाट संघाने, प्रथम षटक स्वीकारलाय आणि दोन फलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत. एका साईडला अनुज आणि एका साईडला आहे तो राहुल. पहिलं षटक घेऊन जातात, कुशल नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. काय छोट्याच्या मुलांनी मोठं काम केलंय हो, अनेकांना आपल्या प्रेमामध्ये पडलाय. लेग ब्रेक अतिशय सुंदर गोलंदाजी हातात आपण कुशलला बघितलं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, ओ यायला बाकी पडल्यात, अजून सरळ चेंडू निघून जातोय. बॅटर तुम्हाला वाटलं तर DRS एक आहे, हा याची कृपया नोंद घ्या. आता वाईड. आता एक्सप्लेन करतो. अगोदरचा बॉल लाईनीच्या आतमध्ये गेला होता, आता बॉल लाईनीच्या बाहेरून गेला आणि हा वाईड दिला गेला. हे फरक आहे दोन चेंडू मधलं. गुड अंपायरिंग, काय दर्जा क्लास बघायला मिळाला या अंपायरिंगचा. पुढे एकदा षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय कव्हरच्या हातामध्ये, जिथे तुम्हाला मॅन इन फॉर्म आशिष मोरे बघायला मिळतोय. जय उनबाट विरुद्ध जय जोगुलादेव आगवणकर. लेगस्टरच्या बाहेरचा चेंडू खुणावता, धावपथा चार डायरेक्ट पाहायला मिळेल का. दरम्यान बघूया खेळाडू पोहोचलेत. चेंडू तुम्ही प्रदक्षिणा घेतली आणि लावलं, डायरेक्ट जसं लावलं असतं तर मिळालं असतं, पण अतिशय सुंदर रनविटी विकेट. धावसंख्या 2 ने वाढते. वाईट बॉल, गुड अंपायरिंग. धावसंख्या होती 3. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट खेळले, पॉइंटच्या रिझल्टला सरळ निघून गेला सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौकार. अवरपी चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय आणि 4 धावांची धावसंख्या होती 7. पुन्हा एकदा कुशल आणि समोर तुम्हाला बघायला लागतो मॅन इन फॉर्म राहुल नावाचा बॅटर. बॅटर तुम्ही पंचाला खुणावून नका, हा ते डिसिजन देतील. काय भन्नाट खेळाचं प्रदर्शन केलंय कालच्या रात्रीमध्ये. YBCCला परत गेला पालघरला एक नामांकित संघ पॅराडाईज या संघाने पराभूत केलं आणि आज पराभूत केलं ते निश्चितच मायके ऑफ संघाला. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात, नसेल तर पंचावर दबाव टाकू नका. कोणी घेतला DRS सांगा. तुम्ही घेतलं पंचाने, या पंचाने DRS घेतलेत. खूप चांगलं फिल्डिंग बघायला मिळालं आणि यष्टीरक्षकाचं शिल्लक कलेक्शन काय बघायला मिळालं. बॅट लँडिंग केलाय, बघूया डिसिजन ते देतील पंच. आपलं बघतायत DRSच्या माध्यमातून, पण अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. या स्पर्धेने प्रत्येकाची मनं जिंकलीत आणि जेवढं कौतुक करावं या स्पर्धेच्या माध्यमातून तेवढं कमीच. यातून मिळणारा पैसा आपण कॅन्सरग्रस्त जे आजारी असलेले आहेत त्यांचा उपचारासाठी वापरणार आहेत. पंच मैदानाच्या आतमध्ये जातील, आपल्या जागेवर जातील आणि निर्णय देतील. हे ऍक्च्युअल पंचांचं डिसिजन आणि पंचांची सिस्टीम आहे, ते तुम्हाला बघतात. अजय मोरे आले, अजय मोरेने बघितलेत आणि आता गडी बाद गुड आणि बाद झाले तनुज. गुड फिल्डिंग. मी म्हटलं ना की फिल्डिंग क्लास आहे, दर्जाची फिल्डिंग बघायला मिळते जय उनबाट संघाकडनं. चला आता बाकी नवीन बॅटर जातात. ते नवीन बॅटर तुषाल नावाचा नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. पहिलं षटक संपलं, 7 धावा 1 गडी बाद. तुषार नाही, तुषाल, TRU बरोबर टाकलाय, बरोबर स्पेलिंग टाकलाय. तुषार बघायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला आहे तो मनीष नावाचा गोलंदाज.
पॅडल स्विफ्ट खेळले, सरळ चेंडू जातो, एक धाव बघायला मिळते का, गुड थ्रो पण त्यापेक्षा चांगली एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानेशी जो विचार केला तर 8 धाव्या फलकारो बघायला मिळतात. याचे देही याचा डोळा तोच खला धर्मवीरचा सोहळा असं आपण बघत आहात. असंख्य असंख्य लोकांनी भरभरून कौतुक केलं. आज जेव्हा आम्ही डे मॅच केली तिथे बघायला मिळालं काय स्पर्धा आहे. आणि स्पर्धा काय तर प्रत्येक पैसा पैसा आपण डोनेशन करतोय. ओ चान्स घालवला, खूप मोठे पुढे गेले होते. तिसऱ्या मजल्यावर उंचीवर जावं एवढं मोठं पाय उचललं गेलं, पण हातातून चेंडू निसटला आणि एक चान्स मिळालाय. आणि या चान्सचा फायदा तुषार किती घेतात बघूया. पुन्हा मनीषचा गोलंदाज इथे बाकी अपील आणि गडी बाद. जबरदस्त लेग स्पिन गोलंदाजी बघायला मिळते. गडी बाद. चला या षटकानंतर आपण महेंद्र घरत साहेबांचा सत्कार करणार आहोत. ओ एज लागली होती, चान्स मिस झालाय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. उनबाट संघ फायनलला गेला का गावातून बाकी फोन यायला चालू होईल. आणि फोफरणकर देखील बघायला मिळतात. प्रथमेश ऑनलाईन मॅच बघतात. नुकतंच आम्हाला सांगितलं षटक संपू द्या ना. चला या आपण पुन्हा एकदा सत्कार करूया. महेंद्र घरत सर या, तुम्ही आलात आणि खऱ्या अर्थाने आपण बघायला मिळते. सागर चव्हाण या, आपण स्वागत करायचे. या महेंद्र घरत साहेब स्वागत स्वीकारायचे. राजाच्या दरबारातली महाराष्ट्राच्या प्रतिष्ठिती मायाची उबदार शाल महेश घरत त्यांना पेराव करतात. आणि हे एकदा खायला पडली ना की धर्मवीर हा शब्द तुम्हाला कानात पडेल. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही केलेलं कार्य, तुम्ही आमच्याशी जुडलात त्याबरोबर आणि तुम्ही इकडे आलात, आमचा सन्मान स्वीकारलात त्याबरोबर महेंद्र घरत साहेब मनापासून महाराष्ट्राचा मुजरा धर्मवीर प्रतिष्ठान आपण मॅच बघत आहोत. जाऊया पुन्हा मॅचकडे, जिथे तुम्हाला कुशल नावाचा गोलंदाज बघायला मिळते. अतिशय भन्नाट वेगवान गोलंदाजी आणि त्यापेक्षा कटर अशा पैसे बघायला मिळते. शेन वॉन गेलाय पण देखील अनेक गोलंदाजी ते बघायला मिळतात. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. भावेश आहेत का तिकडे? कृतिक नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका साईडला जय जोगदाने आगवणकर आणि एका साईडला संघ बघायला मिळतोय जय हनुमान उनबाट. बघा याच तुम्हाला संघाचा इतिहास सांगतो. संजय स्मृती चषक जिथे तुम्हाला पंचाळीमध्ये वन मॅच आयोजित होती, तिकडे गावातल्या खेळाडूने 13 मिनिटात 28,000 रुपये बक्षीस दिलं. मॅच संपली, मी सांगितलं 7 मिनिटात ते 28 त्याच्या अकाउंटला आले. हे काम बघायला मिळालं. जर संघ पुढे गेला तर गावकरी कशा, मग माझे खेळाडू, माजी सरपंच, विद्यमान सरपंच, आताचे खेळाडू, कोणी 5,555, कोणी 5,000, कोणी 3,000, कोणी साहेबांनी 2,000 असं भरगच्च बक्षीस संघाला दिलं होतं. पुन्हा बॅकफुट आला, चेंडू चांगला टर्न झाला पण त्याहीपेक्षा सुंदर खेळले. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये, एक धाव ही तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावाचा जे विचार केला, ओ या आमचे विद्यमान सरपंच श्री आनंदजी धोडी साहेब यांचं आगमन होतंय. भरभरून प्रेम याने स्पर्धेवरती केलाय. आणि खऱ्या अर्थाने आपण नुकतीच त्यांची सरपंच चषक झाली, ती सरपंच स्पर्धा देखील जिंकली होती. तिथे आपण बघितलं तर तो संघ होता यश फाउंडेशन. या सरपंच साहेब स्थानापन्न व्हायचं आहे, कालच्या दिवसापासून आपण वाट बघतोय. आणि विद्यमान ओ क्लीन बॉल काय चेंडू जे कट करतात ना, अफलातून टॅलेंट. थोडासा नौका संघ आहे, मागे 2 वर्षापासून हे संघ येत आहेत. त्याला 4-5 वर्ष झाले की हे देखील चांगले संघ तुम्हाला बघायला मिळतील. चला या आता नवीन बॅटर बघायला मिळतोय. काय भन्नाट गोलंदाजी हाताळत्यात कुशल. आतापर्यंत 1.4 षटक टाकली, 10 धावा दिलेत, 1 गडी बाद केलेत. आणि खऱ्या अर्थाने
रोहित नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. डावखुरा फलंदाज आहे. चला या कट केलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. या विद्यमान सरपंच आमचे आनंद धोडी साहेब यांचा इथे सत्कार होतोय. खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रेमामध्ये राहायचं आणि सर्व भावंड आहेत. आतेश दादा म्हणा, आनंद दादा म्हणा, हे भावंड बघायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने सरपंचापेक्षा त्याची दोस्तीदारी वेगळी आहे. आणि खरोखरच विद्यमान सरपंच आनंद धोडी साहेब तुम्ही इकडे आलात धर्मवीर चषकाचं माध्यम. दादा ती सन्मान ठेवा, कारण ती सन्मान आहे ना छत्रपती शिवरायांची ढाल आहे बघा, ती हातात घ्या. ज्या ढालीने त्याने असंख्य मोगलांना डिफेन्स केलं आणि तलवारी भवानीने असंख्य मोगलांना काम काढलंय. धावसंख्या झाली म्हणजे 15, 3 षटकं 15, 3 गडी बाद. संपूर्ण जबाबदारी राहुल या बॅटरवर आहे आणि 15 मधला धावा राहुलने 9 काढल्यात आणि एकमेव जो बॅटर आहे ज्याच्याकडनं तुम्हाला आशा बळगाव्या लागतील. काय जबरदस्त सपोर्ट मिळतोय, काय जबरदस्त कन्फर्म आणि काय जबरदस्त फॉर्मात आलाय. आशिष दादांनी फक्त एकदा सांगितलं की प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही, तो कानमंत्र दिला आणि मागे 3 वर्षापासून सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करताना उन्माद संघ आपण बघतात आणि त्याचंच हे संपूर्ण यश आपण इकडे बघतात. पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघ स्वयं कोण विसरू शकतो ते चौथं भन्नाट षटक. एका साईडला वाट नव्हतं की बिरवाडी 12 चेंडू 23 धावा काढतील, पण त्यांनी तद्दन 4 चेंडू डॉट टाकले आणि तिथे टांबण्याला कलाटणी मिळाली आणि सामनावीरचा पुरस्कारचा टी-शर्ट पेहरावर घालून तो गोलंदाजी करतोय आणि तो बॉलर आहे तो स्वयं. पुन्हा चौथं षटक हातोडं. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू, पण त्याहीपेक्षा सुंदर षटक. गुड बॉलिंग, काय जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते. जय जोगनादेव आगवणकर आताच खेळायला लागले, शिकतील तुम्ही, पण यापैकी तुम्ही लढलेत ना, तुमच्या लढाईवर सलाम. चांगला ड्राईव्ह केलाय, चेंडू निघून जातोय, काय खडखडीत चौकार, काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. लहान का होईना पण मोठ्या मोठ्या देखील लढवण्याची वृत्ती यांच्याकडे बघायला मिळते आणि म्हणूनच तर आम्हाला लोक प्रेम करतात. प्रेम कोणावर करतात? जोच आवड आहे सर्वांना त्याला करतात प्रेम आणि ते प्रेमाची भावना व्यक्त करत असताना बघायला मिळते. दोन्हीही खेळाडू मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड विजेते आहेत, बॅटर म्हणा बॉलर म्हणा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ओ पाठीमागून आलाय. त्रिफळाची लेग ब्रेक बघायला मिळालाय. काय गोलंदाजी काढलाय. ही गोलंदाजी पाहिली की शेनवानची आठवण टेस्ट मॅच मध्ये ज्या पद्धतीने 2 तगड्यामधून तो बॉल काढलाय आणि ते बोल्ड केला ते बघायला मिळते. भन्नाट मारा बघायला मिळतोय. जय हनुमान उनबाट संघ काय कमालीची गोलंदाजी करतायत. एखाद्या बोटीने ना समुद्राच्या पाण्याच्या भोवऱ्यामध्ये सापडावं, लहान मुलांनी सुट्टीमध्ये दोरीने भोवरा कसा फिरवावा आणि हे बाकी गोलंदाज आहेत त्या हाताच्या जादूने फिरवताना जबरदस्त गोलंदाजी. म्हणूनच तो उनबाट संघाच्या गावामध्ये ह्यांचं बघायला मिळते सपोर्ट आणि प्रेम. अमित आहे बॅटर. नौके खेळाडू असताना जो खेळ तुम्ही केलात ना 2 वर्षामध्ये प्रत्येकाची मनं जिंकलीत या जय जोगनाथ आगवणकरांनी. ओ जबरदस्त बॅटिंग, लेग ब्रेक केला ते खेळलेत. दादा बाहेरून ओढू नका, हा समोर बॅटर आहेत ओढू नका प्लीज. धावसंख्या झाली ती 20 धावा. चौथा षटक मार्गस्थ आहे 20 धावा. रोहित खेळतो 1 बॉल 1, अमित खेळता 1 बॉल 1. पुन्हा स्वयं डावखुरा फलंदाज तो मला बघायला मिळतोय. ओ गुड फिल्डिंग, इथून जर निघून गेला 4 धावा बघायला. काय कमबॅक केलाय, कमालीची गोलंदाजी हाताळताना स्वयंला आपण बघत आहात. पुन्हा शेवटच्या जोड्या षटकातला चांगला ड्राईव्ह केलाय कव्हरच्या रिजनला 1 धावा बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या 21 धावा. 4 षटकाने 21 धावा. ओ चेंडू आयत्या वेळेवर फिरला, चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा.
तुम्ही मनापासून जर एखादं कार्य केलं आणि कष्ट आणि मेहनत घेतली ना, का हे तुम्हाला देऊ देतो. सलाम असायला पाहिजे नवीन मुलांना. धावसंख्या झाली ती 25. नो बॉल आहे, पण इथे बघायला मिळणार नव्हतं. 4 डायरेक्ट पाहायला मिळेल का? दरम्यान 2 धावा बघायला मिळतात. 9+1 आणि धावसंख्या होते ती 27. 27 धावा झाल्यात. अजून देखील तुम्हाला 5 बॉल बघायला मिळतात. हा बॉल नो बॉल होता. नाही, अंडरला फ्री हिट नाही, एलबीडब्ल्यू नाही. पुन्हा एकदा. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, सुरेख गोलंदाजी. अंडरआर्म मध्ये फिरवायचं, औराम मध्ये बॉल बाहेर पाठवायचं, ही भावेची बॅटिंग आणि बॉलिंग. एक धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती ती म्हणजे 28. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. आपण बघत आहात दुसरा सेमीफायनल सामना. एका साईडला संघ बघायला मिळतो जय जगुणादेव आगवणकर आणि एका साईडला जय हनुमान उनभाट. धर्मवीर चषक प्रत्येक जण आतुरतेने वाट बघतो या धर्मवीर चषकाची. भरभरून कौतुक प्रेम करतायत लोक, खूप लोक वॉचिंग करतात मॅच. पुन्हा गॅदरिंग झालं नाही. खराब चेंडू, खराब थ्रो. एक धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती 29. 2 चेंडू बाकी आहेत. 29 धावा लागल्यात. नो बॉल आहे. एक धावा बघायला मिळते. 30 धावा. एक धावा आहे ना, नोला आउट आहे. आउट झालेत पण एक धावा आहे. 30 धावा झाल्यात. आता बाकी नवीन बॅटर आलेत ते आगवणकर. नावं सांगा ना. बी एक्साइड होता. थांबा, मागचा गोंधळ कमी करा. आयुष नावं सांगा. एवढं एक्साइड होऊ नका. कूल्ड माइंड राहा. धावा होतात, कमी धावा जिंकतात. टेन्शन घेऊ नका, नाराज होऊ नका. चांगलं खेळा. नाही, मैदानामध्ये पायाला इथे बाकी चेंडू पडल्यानंतर कम्मालीची गोलंदाजी बघायला मिळालाय. एका साईडला जय हनुमान उनबाट आणि एका साईडला संघ बघायला मिळतोय अम्मी आगवणकर. गुड फिल्डिंग इथे बघायला मिळाला. एकच धाव बघायला मिळते. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं हर्षल नावाच्या खेळाडूकडनं. आणि इथे बाकी 5 षटकं संपलीत आणि धावसंख्या झालाय ती. रिव्ह घेताय घ्या. थांबा बॅटर, थांबा, जाऊ नका. चला, बाकीच्याने बघू नका, तिकडे डोकावून नका, बडबडू नका. त्यांचं काम ते करतील, आम्ही देखील बघत नाही. ते सांगतील ते आम्ही तुम्हाला देणार. समालोचक म्हणजे काय दिसते ते वर्णन करा. अंपायरचे सांगितले की ते सांगा. ह्याला म्हणतात समालोचक. काय कम्मालीची गोलंदाजी बघायला मिळाली. लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक. उनबाटचं गावात तसं आहे ना, 5 पाऊंड वळत वळत जायचं, पुन्हा वळायचं आणि वळलं की पुन्हा उजव्या साईडला वळायचं, म्हणून ते जास्त जास्त वळतायत. फेअर डिलिव्हरी. ओके. तर अशा पहिले 5 षटकं संपलीत. 5 षटकाचं समाप्त. धावसंख्या झाली ती 31. 32 धावा विजयासाठी कडे उनबाट संघाला. काय छोटी कंपनी बघायला मिळते. शूर आम्ही सरदार, आम्हाला नाही कोणाची भीती. आहा, जिंकू किंवा वरू माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरा. या कविता लिहिलेल्या बालवीराने आपण बघितल्यात. आणि खऱ्या अर्थाने या युवा खेळाडूचं मनापासून आपण कौतुक करायला पाहिजे. आपल्या गावाला ओळख करून देताना प्रत्येकाला आम्ही आगवणकर हे शब्द आठवत आहे. आणि यांच्या पाठीमागे मुकेश दादा, निलेश गालिया, निलेश स्पोर्ट्सचे मालक राकेश परदेशी आणि आमचे आतेश दादा यांनी तर फी देखील 31 झाल्या. 32 विजयासाठी पाहिजेत. 32 विजयासाठी पाहिजेत. राकेश दादा यांची, अजय दादा म्हणजे आतेश दादाची फी देखील घेतलेली नाहीये. जिथे त्यांनी फायनल मारली होती गत वर्षी आपल्या परदेशी साहेबांची, तिथे सांगितलं की आमच्याकडे तुमची कधी एंट्री झाली तर आमची फू गेली नाही. आणि यांना अजून एक पारितोषिक आहे की जर या मुलांनी फायनल मारली तर मुकेश दादाकडनं 11,000 रुपयाचं बक्षीस आहेत. आज ज्या ट्रॅक टी शर्ट बघतात ना, बुटं, ही सर्व मुकेश दादांनी त्यांनी दिलेली आहेत. असे असंख्य लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलाय. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, मितना समाज का राजा हूँ, आगवण करके जीता हूँ. अशा पद्धतीचं गाणं त्यांच्याकडे बघायला मिळते. ना खाऱ्या वाऱ्याला वाहणारा, ना पाण्याला घाबरणारा हा समाज तुम्हाला बघायला मिळते. एका काळीचा राजा म्हणून दंतकथा तुम्ही बघितले गेले, पण मासे पकडता लोकांनी बघितलं आणि म्हटलं की राजा मच्छी पकडतो आणि मग खऱ्या अर्थाने राजेशाही त्यांची निघून गेली.
ही दंतकथा बघा. चला बॅटर जा, चला अंपायर जागा घ्या. मितना राजा एका रिक्षावर लिहिलाय बघा, पण याच्यामध्ये देखील मितना आणि माछी हे दोन प्रकार आहेत. काय माछी साहेब तुम्ही सेवा करता हो आगवणकरांची. ही सायकलचा मालकरी कोण होणार, पहिला विजेता, दुसरा विजेता, तिसरा विजेता, चौथा विजेता, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, हे सर्व पारितोषिक कोण जिंकणार ना. दादा 39 दिवस सतत समालोचन करताना घसा थकलाय. येणाऱ्या काळामध्ये आपण विदुरदादांचं खासदार चषक बघा, तिथे मी नसेल कारण वेळ नसल्यामुळे आपण जाऊ शकलो नाही. विदुरदादाने 5 दिवस सांगितलं होतं, पण त्यानंतर बाकी दादा त्यांनी 40 बॉल केला होता ना अंपायरच्या खिशात. आहा, लॉकर आहे ते लॉकर, आमच्या धर्मवीरचं लॉकर आहे. त्या धर्मवीरच्या लॉकरमध्ये चेंडू होता. गुड वर्क अजय मोरे. इथून तुम्ही सुरुवात केलाय पंचगिरी म्हणून, आणि खऱ्या अर्थाने पंचगिरीची सुरुवात जर बघितली असेल तर धीरज मोरे तुम्ही दैसरला केली होती सुरुवात. यस, आणि दैसरवरून मग तुम्हाला बघितलं त्याच्या अगोदर पालघरला केली होती, पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये. 32 विजयासाठी एका साईडला मॅन इन फॉर्म. या वर्षभरात काय बॅटिंग केलाय, ओव्हरआर्म असो अंडरआर्म असो, आशिष बघायला मिळतोय. आणि मॅन इन फॉर्म गोलंदाज या संघाचा करता करवी, ज्यांनी या संघाचं नाव या सिटीच्यावर कोरलंय, तो तुम्हाला बघायला मिळतोय. अनुज नावाचा बॉलर. अनुज पहिला चेंडू घेऊन जातोय. समोर बॅटर येते म्हणजे आशिष मोरे. ओ हो हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. तोप खेळात तो गोळे निघावे, सैनिकांनी कशा पण टाकावं तशा पद्धतीचं जबरदस्त गोलंदाजी. 32 धाव विजयासाठी करायचे आहेत. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळतात. हलक्या बॅटने खेळून काढ. हा बॅटर आहे, हा बॅटरला तुम्ही फिरवा किंवा यॉर्क टाका, ह्याच्या बॅटिंगमध्ये बॉल लागतात. ओव्हरआर्म असो की अंडरआर्म, सातत्यपूर्ण रन मशीन म्हणून याला गावामध्ये म्हटलं जात आहे. आणि एक सिनियर खेळाडू एकमेव संघामध्ये तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे आशिष मोरे. आता बाकी स्ट्राईकवर आहेत ते स्वयं एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून मागील 2 वर्षात खूप मोठं काम केलं या खेळाडूने. बघूया आपल्या सरकारला पुढचा चेंडू अनुज हाताळतात. ओ विकेट, विकेट आणि मोठा विकेट, बॉक्स आउटचा विकेट, गडी बाद. चला आता बाकी तुम्हाला बघायला भेटतात तो म्हणजे हर्षल. यावर्षी याचा विक्रम आहे 1 मॅन शो संजय स्मृती चषकमध्ये 6 चेंडू सलग चौकार मारण्याचा. पुन्हा अनुज आपल्या आता पुढच्या चेंडू हाताळतात. पॅडलशिप बघायला मिळते. हा एक परिपक्व बॅटर आहे. उनबाट संघाकडे 5 बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. धावसंख्या 1 वाढते. 2 धाव फलकावर बघायला मिळतात. 30 चेंडूमध्ये 32 धावा या उनबाट संघाला विजयासाठी. जय हनुमान उनबाट. एका साईडला आपण संघ बघत आहात यंग स्टार, सगळं 18 वर्षाखालील मुलं आहेत. ही ऑल आर 18 अंडर 18चा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा अनुज नावाचा गोलंदाज पाहायला मिळतो. समोर बॅटर आहेत ते म्हणजे निश्चितच आशिष मोरे. चांगला चेंडू आहे, पायावर आदळलात. आशिष मोरे वाचल्यापेक्षा कसे खेळतात माहिती आहे का, संपूर्ण पायाने स्टंप पूर्ण ब्लाइंड करतात, थांबवतात आणि मग शॉट खेळतात. जरी माझ्या बॅटीवरनं शॉट आहे ते पायावर आदळतोय आणि सिंगल धावा घेतात. टेक्निकली बॅट्समन. हर्षल स्ट्राईकवर आहेत, खूप चांगली गोलंदाजी हाताळतात. पॅडल स्वीप खेळले, चेंडू निघून जात आहे डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव बघायला. गुड अंपायरिंग अजय मोरे. काय दर्जा बघितला या सामन्यामध्ये पंचगिरीचा, सुपर क्वालिटी. आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी होते, कारण गालबोट केव्हा लागतात तुमचं कुठेतरी चुकीचं काम होतात. आणि हे धर्मवीरांचं उद्दिष्ट होतं की माझ्याकडनं माझ्या लोकांना काहीतरी व्हायला पाहिजे, हे तत्व होतं आनंद दिग्गजचं. आणि त्याच्या पावलावर पाव ठेवला आतेश दादाने. त्यांची संस्था बघितली ते म्हणजे धर्मवीर प्रतिष्ठान, आणि दरवर्षी कोणाला मदत करतात. पण यावर्षी तो यातून मिळणारा संपूर्ण मानधन, जो काही पैसा वाचेल तो कॅन्सरग्रस्त, ज्याला ब्लड कॅन्सर आहे त्याला पूर्ण पैसा डोनेट करतात. काय ध्येय उद्दिष्ट बाहेर लागेल. जरी आम्ही जन्म दिला, आईने नाव दिलं, बापाने समाजकारणाचं काम करण्याचं कर्तव्य गजवलं, जी आई बाबांनी सुसंस्कृती दिला, समाजापलीकडे जगतात. आणि सर्वात मोठं काम इथे बाकी धर्मवीर प्रतिष्ठाच्या माध्यमातून, ज्याच्या पाठीमागे एखाद्या देवाने पिढा देते, त्या पिढ्याच्या पाठीमागे उपचारासाठी मोठ्या हे संकट विमोचक लोक आहेत. इथे खराब क्षेत्ररक्षण शुभम वडे साहेब, खऱ्या अर्थात तुमचं कौतुक पाहिजे. 3 दिवस तुम्ही हजेरी लावलात. तुम्ही इथे ग्रामपंचायत उपसरपंच झाले आणि क्रिकेटच्या प्रेमातच पडले.
लग्न नवीन नवीन झालंय हो. लवचिक बघा, एका साईडला सरपंच, एका साईडला उपसरपंच, सगळे सदस्य. आणि आनंद साहेब, पहिली अशी कमिटी आहे भारतात जे सर्व असे वागतात. पहिली एकच कमिटी आहे, सरपंच, उपसरपंच, विद्यमान सर्व ग्रामपंचायत सदस्य काय एकमेका पद्धतीने वागतात हो. म्हणूनच तर हे गाव मोठं, एवढं मोठं लाईटिंग, पाण्याची टाकी, तुमच्या गावाची सेवा, हे तुम्हाला मोठं गाव बघायला मिळेल. पहिल्या षटकाचा ड्राईव्ह केला सरळ इथे सुंदर शेतक्षण बघायला मिळते. वा हा हा, काय बघायला मिळते. वाघा बॉर्डरला जायचं, 26 जानेवारीची कवायत बघायची आणि तमाम हिंदुत्वाला अभिमान असावा ना, तसं शेतक्षण तिकडे बघायला मिळते. बालवीर बालवीर आहेत, पण आम्ही बाकी मोठ्या मोठ्या भारी आहेत हे दाखवत असताना तमाम आगवणकरांना अभिमान असायला पाहिजे. आणि संपूर्ण पालघर बोईसर या खेळाडूचा अभिमान करतोय. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू, डावखुरा गोलंदाज बघायला मिळते, तो म्हणजे रोहित. जबरदस्त फिल्डिंग, धावबाचा चान्स आणि गडी बाद. मोठा झटका बसलाय, गुड फिल्डिंग. आणि ते फिल्डिंग केलाय ती म्हणजे अनुजकडनं बघायला मिळालंय. मी म्हटलंय ना की 30-35 धावा जरी झाल्या ते सांगू शकतो, त्याच्याकडे गोलंदाजीचा क्लास आणि क्षेत्ररक्षण, आहा, सुपर से उपर, उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दर्जा, क्लास, क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. जणू काही जन्मपण देताना त्यांना समोर जॉन्टी रॉड्स दिसला तसं बघायला मिळते. मित्रांनो बघा, आनंद वाटतं की जॉन्टी रॉसबरोबर अर्धा तास आम्हाला चर्चा करतात. माउंटेन्स पॉलिसर, कारण ओमटॅक्समध्ये जेव्हा आम्ही कॉमेंट्री करत जातो ना, सर्व इंटरनॅशनल खेळाडू लोक येतात, मग तिथे आम्हाला शिकायला मिळते. मग तेव्हा मला शिकायला मिळेल की सुनील गावस्कर जास्त धावा काढला, त्याने सांगितलं मला धावसंख्या झाली ती 6. कारण डोंगरावरनं तुम्हाला खाली बघितलं, डोंगरावर शिखरावर दिसते. आणि सुनील गावस्कर छोटे होते, वेस्ट इंडिजचे गोलंदाज मोठे होते, बॉल वरून यायचा आणि तो त्यांना परफेक्ट दिसायचा, म्हणून जास्त ते हुक शॉट खेळायचे. काय कमालीची मॅच बघायला मिळते. 5 धावा झाल्यात. पुन्हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, 1 धाव बघायला मिळते. एका धावाने विचार केला, धावसंख्या होती ती 6. काटेकी टक्कर म्हणतात ना, ती काटेकी टक्कर बघायला मिळते. व्हॉट अ टीम. एकटा अनुज आहे आणि एकटा रोहित आहे, पण या दोघांची एनर्जी एवढी आहे ना, जसं दहीनी लस्सी करावं आणि लोकांना गोड पाणी पाजावं. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू टॅप केलाय, सरळ चेंडू निघून जातोय का सीमा पलीकडे. 4 धावा, आउट बॅटिंग. हा संपूर्ण गावाचा ना, ह्याला लोक काय म्हणतात का, भाऊ भाऊ. बघा, इकडून बावंट्री मारले भाऊ, कारण एकमेव खेळाडू, कोणाचा काका आहे, कोणाचा मामा आहे, कोणाचा आतोजी आहे, कोणाचा मावशीजी आहे, पण भाऊ भाऊ जे काम करतो ना, घरी जाऊन आपण एकत्र सर्व खाऊ अशा पैसे काम करतोय. काय बॅटिंग बघायला मिळते, कमालीची बॅटिंग. कधी देखील हवेमध्ये न उडणारा, पाय जमिनीमध्ये ठेवत असणारा आशिष मोरे नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळालाय. काय बॅटिंग, ओव्हरआर्म असो अंडरआर्म असो, रन मशीन. सिन्सेबल क्रिकेट. ओ, इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण. डिक्लेअर झोन मध्ये जाते. 1 धावांची धावसंख्या होती ते 11 धावा झाल्या. 2 षटक संपलीत, 11 धावा. आता इथून तुम्हाला पाहिजेत 18 चेंडू 21 धावा. अजून देखील मॅच जबरदस्त बघायला मिळते. कोणाचा सपोर्ट आगवण करायला असतील टाळ्या मारा तरुण पोरांसाठी. आहा, आगवणकर बघायला मिळत आहेत. 18 चेंडू 21 धावा. एका साईडला आशिष, एका साईडला रोहित, 2 खेळाडू बघायला मिळत आहेत. 18 चेंडू 21 धावा. चेंडू 21 धावा. बघूया, तिथे त्यांना सायकल मिळाली नाही आशिषला, पण ही सायकल कोणाकडे जाते पुन्हा एकदा. आणि नागणे साहेब, छत्रपतीचे मावळे तुमच्यासारखे असावे, रात्रीच्या अंधारामध्ये फिरायचं, मॅचचं धारण घ्यायचं. काय होत तुमचं शिवजयंती, कोण विसरू शकतो रात्रीच्या अश्वमेघार. इथे बाकी गुड फिल्डिंग जबरदस्त बघायला मिळतं अनुजकडनं. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळतात. डिक्लेअर झोन मध्ये बघायला मिळते 1 धाव. एका धावांची धावसंख्या होती म्हणजे 12. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा षटक हाताळतात. सगळे अंडर 18 आहेत आणि त्यांची बॉडी लँग्वेज बघा. कोणाच्या मोठ्या कंबर वगैरे नाहीत, सर्वांच्या कंबर 28 ते 27 आतमध्ये. आणि वजन देखील जास्त, त्याच्यामुळे शारीरिक क्षमता, फिटनेस हे तुम्हाला खूप चांगलं बघायला मिळते. पुन्हा एकदा अनुज नावाचं वादळ बघायला मिळते आणि त्याही समोर सुसाट सुनामी पाहायला मिळते. बॅकफुटला गेलाय, कट केलाय. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होते ती 13.
काय ओहो, काय पाहायला मिळतोय. ना दादा आहे ना बाबा आहे, निमित्त फक्त गावचा पोर आहे अशा रुबाबात फिरणारा मुलगा तुम्हाला बघायला मिळतोय. आता बाकी बघायला मिळतं मॅन इन फॉर्म जो बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतो आशिष मोरे. काय कम्मालाची बॅटिंग करतायत आणि समोर अनुज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 1.3 षटकार आणि फक्त 5 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलाय. पुन्हा अनुज मार्गस्थ होत आहेत. ओ खो खो, काय गोलंदाजी बघायला मिळते. हा चेंडू कसा होता माहितीये का. काळोखा रात्रीमध्ये काळगाची पालखी जावी आणि काजवे झाडावर बसावे आणि झक्कर अंधार व्हावा तशा पद्धती चेंडू बघायला मिळाला. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत आणि म्हणूनच तर अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. आणि आगवणकर जिकडे असेल ना तिकडे प्रेक्षक बघायला मिळत आहेत. फाईट अँड फाईट, टफ फाईट कशी असावी ते बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पोटा चेंडू हाताळतात अनुज. लेग स्टोमवरती चेंडू धाव, इथे बाकी स्लीव्ह झाले अन्यथा धावबाद करण्याचा प्रयत्न, पंच खुणा होता, लेग बाईज आणि धावसंख्या 1 ने वाढते. 14 धावा तुम्हाला बघायला मिळतात. मॅच अजून देखील ऑन आहे. 13 चेंडू 18 धावा हव्या आहेत. 1-2 बावनट्या निघाल तर मॅच इज होईल, अन्यथा मॅच खूप कुठे होईल. काय आगवणकर, जय जोगदाने आगवणकरचे सपोर्टर्स काय टाळ्या मारतात. पण आशिष नावाचा बॅटर जिथपर्यंत मैदानामध्ये आणि अजून 2 बॅटर डकआउट मध्ये आहेत. 6 बॅटर आहेत प्रॉपर तुम्हाला बघायला मिळतात ते जय हनुमान उनबाट संघाकडे. पुन्हा अनुज आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. समोर बॅटर आहेत ते म्हणजे रोहित. हलका हातात चेंडू खेळून काढला, चेंडू गेला ऑन साईडला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 3 षटक संपली आणि 15 धावा. सेम परिस्थिती आहे, त्यांच्या देखील 3 षटक 15 धावा होत्या. आता 12 चेंडू 17 धावा. धडकन थोडी तेज हो रही है. 12 चेंडू 17 धावा. बाउंड्री काढावीच लागेल तरच हा सामना इज होईल, अन्यथा जी गोलंदाजी होते ना अफुलातून लाईन एंड लेन मेंटेन, परफेक्ट चेंडू स्टंपवर, परफेक्ट चेंडू ऑफ साईडला यॉर्कर, म्हणजे कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला टॅप साईड खेळ देऊन देत नाही, कोणत्या पद्धतीचं पूल खेळून देत नाही आहे, कोणत्या पद्धतीत स्विफ्ट खेळून देत नाही आणि रिव्हर्स स्विफ्ट खेळले तर फक्त डिक्लेअर झोनमध्ये जातो. अशा पद्धतीने परिपक्व गोलंदाजी जय जगनेश जोगदादेव आगवणकर. आता बाकी जिग्नेश्वरचा गोल. चला फिल्डिंग लावा, वेळ घेऊ नका. चला चला आगवणकर. असं नाही की आजचा शेवटचा दिवस आहे. कायदा हा कायदाच असतो. टेबल शीट पकडला दंड भरायचा आहे. मग आम्ही आज दंड भरला तर फक्त 24 तासाने येतो. कालचा नियम संपला, आज वेगळे आहे. आणि आमचं काम हे असते, आम्हाला बोलवा नको बोलवा, आम्हाला आयोजक बोलवतात, आयोजकाचंच काम आपल्याला करायचं आहे. आणि समालोचक तेच करा हो, नाही बोलवलं फरक काय पडते, आपण आपलं काम करायचं आहे. बघूया गोलंदाज बघायला मिळतो जिग्नेश. 12 चेंडू 17 धावा. डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1च धाव तुम्हाला बघायला मिळते. आता आशिष मोरेना बाउंड्री काढावीच लागेल. जर काय 1-2 बाउंड्री लागल्या ना तरच मॅच येऊ शकते, अन्यथा सिंगल सिंगल तुमच्यावर बहुत दडपण येईल. पण क्षमता आहे या बॅटरकडे. अनेक वेळा अशक्य ते शक्य करताना दाखवल्यात. क्षमता आहे या बॅटरकडे आणि म्हणूनच ते या बॅटरला भाऊ भाऊ म्हणतात उनभाटकर. बघा ऐकल्यात ना भाऊ. 4 बाउंड्री काढत मॅच निघाल आणि याच्याकडे क्षमता आहे. 11 चेंडू 16 धावा. खूप मोठा अनुभवी खेळाडू बघायला मिळतोय. निघाला चौकार, निघाला चौकार. मी बोललो होतो की बॅटर असतो बघायला मिळतोय. दादा हा बॅटर कसा आहे माहितीये का, घरामध्ये जुना कोलम तांदूळ ठेवा 6 वर्षाचा आणि त्याचा भात करा. जो भात जसा फुलतो ना तसा हा बॅटर खेळताना फुलाला बघायला मिळतंय. जुना तांदळाचा जुना तांदूळ बघा, आज भात करा काय चव लागतो तशा पद्धतीचं जुना जाणतं सोनं बघायला मिळतंय. म्हणूनच तर आजीने घेतलेलं हजारो सोनं लाखामध्ये बघायला मिळतो. अनुभव हे सर्वात मोठी शिदोरी बघायला मिळते आणि म्हणूनच तर विश्वास टाकतायत. धावसंख्या 4 ने वाढला, 20 होत आहेत. 10 चेंडू 12 धावा. आशिष नावाचा बॅटर 12 चेंडू 11 धावावर खेळतोय. जबरदस्त दुसरी सेमीफायनल मॅच बघायला मिळते. एका साईडला जय जोगनादेव आगवण हा संघ फायनलला पोहोचलाय आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणता संघ फायनल खेळतोय बघूया. पण आतापर्यंत मॅच अजून देखील दोन्ही साईडला बघायला मिळते. पण जिथपर्यंत तुम्हाला आशिष मोरे मैदानामध्ये आहे ना तिथपर्यंत 80% मॅच मी म्हणेल उनभाटकराकडे आहे. काय बॅटिंग केलंय, कमालीची बॅटिंग. भाऊ नावाने ओळखला जाणारा खेळाडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने काढला. 1 धाव तुम्हाला बॉल डिक्लेअर झोन मध्ये बघायला 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होते ती 21. 9 चेंडू 11 धावा. अजून समजा एखादी बाउंड्री आली तर सामना बाकी मग इझी होईल. जरा फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर
उत्तम मात्रे आलेत ज्याने आम्हाला बायसिकल दिलाय. अंडरआर्म आणि त्यांचं नातं खूप वेगळं आहे हो. अनेक ठिकाणी बक्षीस देताना आपण बघायला मिळतात. आया आपण लगेचच त्यांचा सन्मान करतोय. ओ गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि एक धाव पुढे होत आहेत या उत्तमजी. चला आम्हाला आताच 20 स्पोर्ट्स कडे तुम्हाला आलात. आगवणकर संघ बघा, एक मिनिट थांबा, बॉल टाकू नका. अनिकेत राऊत 20 स्पोर्ट्स यांच्याकडनं तुम्हाला सर्वांना 10च्या 10 लोकांना टी शर्ट देण्याचा जाहीर केलाय. तुमच्या क्रिकेटच्या प्रेमामध्ये पकडलेत. विकास माची यांनी आम्हाला आत्मी दिली. थँक्यू सो मच त्यांच्यासाठी. बघा तुम्ही किती लोकांच्या गळ्यात ताईत बनलेत. माउंट म्हणतात ना चॉकलेट बॉय, तुम्ही सर्व आहात. पुन्हा कडी बात दादा या. उत्तम भाऊ नमस्कार, थँक्यू सो मच. ही स्पर्धा आहे ना, घरात जरी ताप आला ना स्वेटर घालून करावी लागेल असं नातं आहे. तुम्ही दूर केला आम्हाला. चला पुन्हा तुम्हाला बघायला मिळतात. 7 चेंडू 10 धावा. समोर आहे आशिष मोरे. जबरदस्त बाउंड्री बघायला मिळालाय. काय कमालीची बॅटिंग बघायला मिळालाय. आता बाकी धावा हव्यात थांबा सांगतो. 6 बॉल 6. त्यांचे विकेट किती गेलेत दादा थांबा ना, सांगून द्या. इथे आम्ही बसतो तर मग तुम्ही 6 चेंडू 6 धावा पाहिजेत. विकेट सांगतो त्यांचे किती विकेट गेलेत. त्यांचे 5 गेलेत, तुमचे 3 विकेट आहेत. हे एक्सप्लेन करायचं असं नका सांगू फक्त इक्वल. हा बघा एकच सांगेल मी, भाऊ तुम्ही म्हणतात हा ड्रायफ्रूट आहे. आणि ड्रायफ्रूट कसं असतं माहितीये का, आजारी पडलात 2 मनुके खा असं डॉक्टर सांगतात. आणि तो ड्रायफ्रूट तुम्ही सत्याची पूजा करा तिथे देखील टाकतात. तो हा ड्रायफ्रूट खेळाडू आहे. अशा पद्धतीचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. कमालीची बॅटिंग केलाय हो आज. प्रत्येकाला सांभाळणारा आणि अनुभव क्लास बघायला. मी म्हटलं की क्षमता आहे आणि सातत्यपूर्ण. आम्ही जरी अंडरआर्ममध्ये कॉमेंट्री करायला 2.5 वर्षापूर्वी आलो, पण सातत्यपूर्ण आम्ही देखील चांगले क्रिकेट खेळलेत आणि ते बघायला मिळालेत. आता नुकतीच स्पर्धा झाली आमदार चषक डहाणूमध्ये, काय खेळाडू बघायला मिळालेत. आणि आतापर्यंत मुंबईचे सर्वात जास्त दरवाजे हलवणारे डहाणूचेच खेळाडू. राजेश सुतार डहाणूचा, नंतर तुम्हाला आमचा अंबिरे बघायला मिळाला तो डहाणूचा, नंतर तुम्हाला हार्दिक कामोरे तो चिंचणी डहाणूचा. असे अनेक विद्यार्थी तुम्हाला खेळाडू पाहायला बघायला मिळालेत. पित्तंबारी डहाणूचा, प्रज्योत अंबिरे डहाणूचा. काय काय दिले डहाणूने जबर. इकडे बाकी टिकलर झोन मिळतो, इकडे बाकी गुरुवारी बघायला. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी धावा आहेत त्या 5 चेंडू 5 धावा. 15 चेंडू 16 धावा. दादा प्रॅक्टिस तिकडे करू नका ना. बॉल मध्ये काय कडे सांगा, तुमचा बॉल आला आणि इकडची बाउंड्री बॉल लागली, मग आपण काय डिसिजन देणार. समजा हो थोडं तरी माणसाने बघायचं आहे. आणि कॉमेंटेटरला मी एकच सांगेल, आपल्याला आयोजक बोलवतात, आपल्याला आयोजकच काम करायचं आहे. उत्तम दादाकडनं प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आगवणकरांना आहे. चला जबरदस्त मॅच बघायला मिळते. 4 चेंडू 4 धावा. काय कमालाची बॅटिंग केलाय. 16 चेंडू 17 धावा. आशिष नावाचं जोड इज गोल्ड, जुनं ते सोनं. पुन्हा बाकी चांगला चेंडू. ओ इथे बाकी पोचलेत. अंपायर म्हणतात पोचलेत. काय स्पिरिट आणि स्पिरिट बघायला मिळतोय.
एखादा गाडीचा पेट्रोल जसा लीक होतो ना तसा इथे पेट्रोलचा वास आला, हा आभास तुम्हाला बघायला मिळाला. बरेचसे लोक म्हणतात की दादा तुम्हाला हे सगळं सुस्तर करून, हे तुमचं प्रेम आणि वरची गिफ्ट हे सगळं तुम्हाला बघायला मिळते. काय मॅच बघायला मिळाला, पैसा वसूल मॅच आहे. मी म्हणेल की ज्यांनी ही मॅच पाहिली नसेल ना त्यांनी धर्मवीर चषक पाहिलं नसेल बघायला मिळते. काय कमालीची मॅच बघायला मिळते. 3 चेंडू 3 धावा, सामना बरोबरी झाला, तुमचे विकेट कमी आहेत. पण या पोरांना दाद दिली पाहिजेत. आगवणकर खऱ्या अर्थाने तुम्ही आज ना गावातले हिरो झालेत आणि अंडरआर्म क्रिकेट बॉक्स मधले मोठे सितारे तुम्ही झालेत. अनेक आहेत नो डाऊट, पण माझ्या समालोचन तुम्हाला माझा मानाचा मुजरा. मुकेश दादा तुमच्या पाठीशी आहेत, निलेश स्पोर्ट्सचे मालक तुमच्या पाठीशी आहेत, राकेश परदी तुमच्या पाठीशी आहेत, अनेक मंडळी, वी स्पोर्ट्स तुमच्या पाठीशी आहेत. आता नुकतेच उत्तमजी मात्रे हे देखील तुमच्या पाठीशी आलेत. काय काय जबरदस्त लोक प्रेम करतात, कारण हे प्रेम करायला पाहिजे जे जे खेळतात त्या पाठीमागे. हलक्यात आणि खेळलाय, धावबाचा चान्स, एक धाव बघायला मिळते का. इथे बाकी धावसंख्या होते ती म्हणजे 30. 2 चेंडू 2 धावा, सामना बरोबरीत झाला. तुमचे 2च विकेट आहेत, त्यांचे 5 आहेत. दादा तसं नाही बोलायचं, मॅच फिनिश बघायची. एक काढली म्हणून जिंकलं ते क्रिकेट नाही. ऐका कशी सांगतो, विनिंग स्कोर सांगायचा असतो. एक काढले म्हणून जिंकलं ते नसतात. तर मॅच तुमची टाय झाली तेव्हा विकेट सांगायचं. पण एक्सप्लेन करताना आहे ना संपूर्ण मॅचचं वर्णन करावं. ही कॉमेंट्रीची दशा आहे, शिका तेव्हा तुम्ही शिकतील. आम्ही आज आहे उद्या नाही, आमचं वय होत चला आम्ही थांबू, पण येणारं कॉमेंट्री ही शिकायला पाहिजे. 2 चेंडू 2 धावा, काय जबरदस्त मॅच बघायला मिळतात. आणि या मॅचचा आनंद एवढा आम्हाला वाटतो नक्की मिळणार. पहिला काय शेतकरी सजवलाय, पण या शिवरायाच्या मावळ्यांना मानाचा सलाम असायला पाहिजे. धर्मवीरांनी दाढीवर हात फिरवले असते. या बाळा या मी तुमच्यासाठी आहे असं सांगितलं असतं आणि हे बघायला मिळतं मैदानामध्ये. कमालची मॅच बघायला मिळाली. जरा थांबा, पण तुम्हाला इतिहास माहिती नसेल. त्या बाजी प्रभू देशपांडेने पवन खिंड ठेवली होती आणि म्हणून ती पवन खिंड होते काम आशिष मोरे नावाच्या खेळाडूने केलेलं आहे. आणि म्हटलंय ना आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं ते होतं माझ्या तानाजी मालूचे शब्द बघायला मिळते. हो इथे 1 धाव बघायला मिळते. स्कोर लेवल झालाय, डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, स्कोर लेवल झालाय. आता जरी विकेट गेली तरी ते जिंकू शकतात, कारण त्यांचे 2च विकेट आहेत आणि समोरच्या संघाचे आगवणकरचे 5 विकेट गेलेत. पण कमालीची मॅच, प्रेक्षक टाळ्या वाजवा एकदा जोरदार. मॅच कशी वाटली, ही मॅच असायला पाहिजे. व्हॉट अ क्रिकेट, काय झुंजवलाय हो. झुंज झुंज शब्द पाहताना हा मराठी बघितला, बैलगाडीची शब्द पाहताना बघितला आणि पाटलाचं बैलगाडा गेला की सबसे कातील गौतमी पाटील हे प्रत्येकाला बघायला मिळालंय. कमालीची मॅच पाहायला मिळाली. आहा, आठवणीमध्ये राहणारे प्रत्येक चेंडू प्रत्येक शॉट. पण आशिष मोरेची ती बॅटिंग, इथे चेंडू काढलाय चौकार आणि आशिष मोरेने मॅच जिंकून दिलाय. आणि यावेळेला पुन्हा एकदा फायनल मध्ये 4 वर्षानंतर प्रवेश केलाय. 4 वर्षानंतर धर्मवीर मध्ये हाच संघ विजेता होताना मी पाहिला होता. आणि तदनंतर आताच नुकतीच त्यांनी स्पर्धा जिंकली. ती स्पर्धा होती ती म्हणजे संजय मूर्ती चषक. 18 चेंडू 22 धावा आणि सामनावीर तुम्हाला बघायला मिळतात. आणि या एकदा आगवणकर करता टाळ्या मारायला पाहिजेत. आम्ही आगवणकर प्रेक्षक प्लीज. जबरदस्त काय खेळलेत हो, काय खेळलेत. लढव्या वृत्तीला तुमचा सलाम आहे. दादा या आपल्याकडून आपण मॅच मॅच अवॉर्ड देऊया. या खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम या माणसाने केलं. धंद्याच्या पलीकडे जाऊन जे देवाने आम्हाला दिलाय आणि आम्हाला दिलाय त्यातल्या लोकांना आम्ही थोडं देखील या समाजाला द्यायला पाहिजे या खेळाडूने. आणि उत्तमजी तुमची हीच मॅच नव्हे, प्रत्येक ठिकाणी तुमच्या नावाचा दबदबा मिळतो. एकच सांगेन की धंदा तुम्ही प्रामाणिकपणे. यतीन भाऊ या, यतीन भाऊ 2 आहे ट्रॉफ्या, या या